पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या नावाची पाटी देखील हटवण्यात आली आहे। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते। तर काल झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे। या पाटीला काळं फासण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता नावाची पाटी देखील काढून टाकण्यात आलेली आहे। तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर नावाची पाटी काढण्यात आलेली आहे आणि पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। काल पतितपावन संघटनेकडून या पाटीवर काळं फासण्यात आलं होतं आणि खबरदारी म्हणून आता पोलिसांकडून ही पाटी देखील हटवण्यात आलेली आहे। तर मोठ्या प्रमाणात बंदोबस्त देखील तैनात आहे। आपण पाहतोय काल रुग्णालयाच्या पाटीला काळं फासण्यात आलं होतं। आंदोलकांकडून पाटीवर शाईफेक देखील करण्यात आली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून रुग्णालयाची पाटी आज काढण्यात आलेली आहे। तर गर्भवतीच्या मृत्यूनंतर विविध संघटना तसेच पक्ष संतप्त झाले होते आणि त्यानंतर रुग्णालयाच्या पाटीला काळं फासण्यात आलं होतं। अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, काय अधिक माहिती आहे? माहिती आहे की कालपासून मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणावरती राजकीय पक्ष त्याचबरोबर विविध संघटनांकडून आंदोलनं जे आहे ती झालेली होती। याच ठिकाणी बाहेर काळीशाही जी आहे ती सुद्धा पिकण्याचा प्रयत्न करण्यात आला। मात्र सध्या आपण पाहतोय की खबरदारी म्हणून दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाची पाटी जी आहे त्या ठिकाणी हलवण्यात आलेली आहे। कारण या पाटीवरती कुणीही काळीशाही जी आहे ती फेकणार नाही याची खबरदारी म्हणून ही नेमप्लेट जी आहे ती काढण्यात आलेली आहे। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशन अशा पद्धतीची पाटी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी रुग्णालयाच्या बाहेर पाहायला मिळत होती। मात्र कोणतीही दीनानाथ मंगेशकर त्याचबरोबर लता मंगेशकर यांचं नाव मोठं आहे, त्यामुळे त्यांच्या नावावरती कोणीही शाही फेकणार नाही याची खबरदारी आपण पाहतोय की जी एम्ब्रॉयडरीच्या माध्यमातून नेमप्लेट या ठिकाणी बनवण्यात आलेली होती ती आपण पाहतोय की सध्या आता या ठिकाणी काढण्यात आलेली आहे। थोड्याच वेळात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सुद्धा आंदोलन जे आहे त्या ठिकाणी होते। मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी प्रवेशद्वारावरती वाढवण्यात आलेला आहे। रुग्णालयामध्ये कुणी जाण्याचा प्रयत्न करणार नाही किंवा रुग्णांना याचा त्रास होणार नाही याची खबरदारी जी आहे ती पोलिसांकडून घेतली जाते। त्यामुळे प्रवेशद्वारावरती सुद्धा पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। वेगवेगळी माहिती जी आहे ती दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या संदर्भानं बाहेर येते ते म्हणजे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभ भेटत नाही किंवा महानगरपालिकेचा मिळकत कर जो आहे तो सुद्धा या रुग्णालयाने थकवलेला आहे। मात्र 10 लाख रुपये मागितले म्हणून एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्यानंतर हे हॉस्पिटल जे आहे चर्चेमध्ये आलेलं आहे। मात्र सध्या आपण पाहतोय की खबरदारी म्हणून या ठिकाणची दीनानाथ मंगेशकर लता मंगेशकर यांच्या नावाची पाटी जी आहे ती या ठिकाणी हलवण्यात आलेली आहे। दुसऱ्या बाजूला शरदचंद्र पवार पक्षाचं आंदोलन जे आहे ते सुद्धा या ठिकाणी थोड्या वेळात होतोय। तुम्ही आंदोलन करताय, काय नक्की प्रमुख मागणी असणार आहे? काय कारवाईची मागणी? नाही, मुळात आमची मागणीच आहे की आता या ठिकाणी या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये फक्त धंदाच होते, इथं काही जनसेवा होत नाही। पुणेकरांची महाराष्ट्रातल्या नागरिकांची जी हक्काची 6 एकर जमीन आहे ती त्यांना मोफत देण्यात आलेली ती शासनाने काढून घ्यावी। दुसरी गोष्ट, परवा फक्त 10 लाख रुपयासाठी त्या पेशंटचा नाही का मृत्यू झालेला आहे। त्याच्यामध्ये यांच्याकडं जो कॉरेस्पॉन्डंट नाही का जे काय आहेत त्यांच्याकडे पूर्ण माहिती घेतलं तर लक्षात येते 32 कोटी रुपये 34 कोटी रुपयाचा जो निधी आहे ज्याच्यामध्ये त्यांना मेडिकल सेवेतून पार्किंग मधून बाकीच्या व्यवसायातून जे उत्पन्न मिळतं त्याचे 2% नाही का त्यांना जनतेवर खर्च करायचे असतात। 34 कोटीचा फंड इथं शिल्लक असताना तिथं 10 लाख रुपयासाठी या पेशंटला त्या ठिकाणी मृत्यूला का सामोरं जावं लागलं? याची तक्रार करणार 34 शासनाकडे तक्रार करणार आहोत। शिवाय आम्ही नाही का हायकोर्टमध्ये सुद्धा जाणार आहोत की या सगळ्या जो फंड आहे तो त्यांनी इन्कम टॅक्सला पण दाखवलेला की इन्कम टॅक्स 34 कोटी। प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।